प्रेज द लॉर्ड. नाताळ संदेश आज आमच्यासाठी काय आहे? सध्या संपूर्ण जगामध्ये नाताळाचं वातावरण आहे, आनंदीमय वातावरण आहे. आणि ह्या वातावरणामध्ये आम्ही राहत असताना नाताळ सण आम्ही दरवर्षी साजरा करतो. परंतु आजच्या माझ्या संदेशाचा विषय आहे की नाताळ सण हा एक सांप्रदायिक पद्धतीने साजरा करणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. आणि आता हे तुम्ही ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल, बापरे, आजपर्यंत ह्या पिढीपर्यंत आमच्या 3 पिढ्या 4 पिढ्या आम्ही जातीवंत ख्रिस्ती आहोत, देवाचे सेवक सेविक आहोत, मग ही अंधश्रद्धा आम्ही पाळत आलो की काय? 100% पाळत आलेला आहात. आम्ही पाहणार आहोत खाली ते कसं आहे. नाताळ सण साजरा करण्याला माझा अजिबात विरोध नाहीये. 100% नाताळ सण साजरा केलाच पाहिजे. ती एक फार मोठं सुवार्थेचं माध्यम आहे. परंतु आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे त्या नाताळ सणाला एक वेगळ्या प्रकारची आम्ही ठेवण केलेली एक सण म्हणून आम्ही पाळतो. लक्षात घ्या, संप्रदाय हा शब्द मी या ठिकाणी वापरलेला आहे. संप्रदाय अत्यंत महत्वाचा आहे, कारण मत्तेय शुभवार्तांमध्ये देखील 15 अध्याय आणि 1 ते 20 वचनामध्ये आम्ही पाहतो की हेडिंगच असं आहे की मानव जात आणि येशूची शिकवण, मानवी संप्रदाय आणि येशूची शिकवण, ह्या गोष्टी आम्हाला पाहिजे आहेत. मग आम्ही मानवीय रीतिरिवाजाप्रमाणे चालणं बरोबर आहे की ख्रिस्ताच्या जन्माची जी शिकवण किंवा ख्रिस्ताने दिलेली शिकवण ही पाळणं महत्त्वाचं आहे, हे आम्हाला पाहणार आहोत. म्हणून परंपरा म्हणजे पिढीनपिढी चालूत आलेली एक वहिवाट, चाली आणि रूढी, रीतिरिवाज